नमस्कार, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय। आज फुल ट्रेडिशनल माहोल आहे कारण आज प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे अयोध्येमध्ये आणि त्यानिमित्ताने केळवा रोडमध्ये जिथे मी राहते तिकडे सुंदर अशी शोभायात्रा निघालेली आहे आणि चला आजचा व्लॉग हा पूर्णपणे त्याबद्दलच असणार आहे। आपण छान फिरणार आहोत म्हणजे आज पूर्ण गाव एकत्र येत आहेत, खूप गावं म्हणजे एकत्र येत आहेत कारण की ही सुरुवात झाली आमचं जे सर्वात जुनं मंदिर आहे इथलं ते म्हणजे हनुमानाचं मंदिर, तिकडून सुरू होऊन आता आम्ही पुढे म्हणजे तिथून पुढे जाणार आहोत अंबेमातेच्या मंदिरात, त्याच्यानंतर रावळ्यामध्ये गावदेवीच्या मंदिरात आणि तिथून पुन्हा आम्ही जाणार आहोत श्रीरामाच्या मंदिरात। सो हा असा पूर्ण म्हणजे जवळपास 5 ते 6 गावं कव्हर करून हा पूर्ण इव्हेंट आणि ही शोभायात्रा आहे। तर चला सुरू करूयात आजचा व्लॉग। शोभायात्रा आता अंबेमाता मंदिरात पोहोचलेली आहे। बरीचशी लोक गाडीने जात आहेत आणि बरीच लोक आहेत जी चालत येत आहेत पुढे। मस्त ठीक आहे तेजल। आणि हा पूर्ण केळवा रोड गाव म्हणजे ही पूर्ण 5-6 गाव मिळून ही सगळी लोक आहेत। हा रथ आहे आणि त्यात राम लक्ष्मण सीता होते आणि हा ट्रक आहे वानर सेनेचा। वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रा थांबत पुढे पुढे सरकते आणि ठिकठिकाणी लोकांनी त्यांच्या सगळ्या म्हणजे आळीच्या किंवा त्या ठिकाणच्या लोकांनी मिळून नाश्त्याची आणि कोल्ड्रिंक्सची वगैरे सोय केली आहे सगळ्या भाविकांसाठी। इथे छान बटाटवडे आणि पाणी ह्याची सोय केली आहे। सगळीकडे इतकं उत्साहाचं वातावरण आहे ना की म्हणजे खरंच दिवाळीसारखं वाटतंय। सगळीकडे म्हणजे सगळ्यांनी रस्त्यावरती रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि झेंडे लावलेले आहेत आणि सगळे इतके उत्साहात बाहेर पडलेत ना, म्हणजे जे लोक पूर्ण रॅलीमध्ये या शोभायात्रेमध्ये सहभागी नाही होऊ शकत आहेत ती लोक ॲटलिस्ट म्हणजे त्याच्या रोडपर्यंत येतात आणि दर्शन घेत आहेत। सो खूप छान वातावरण आहे। शोभायात्रा आता रावळे गावाच्या वेशीवर आहे आणि आता आम्ही इथून युटर्न मारतो। तर रथामध्ये हे आमचे राम लक्ष्मण आणि सीता हळूहळू आता सूर्य मावळत आहे आणि शोभायात्रा पुढे पुढे राम मंदिराच्या दिशेने चालली आहे आणि आता कमी होत नाहीये। सो जय श्रीराम। थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आता पुन्हा आमच्या शोभायात्रेला सुरू झाली आहे। आम्ही बाईक्सवर आहोत म्हणून आम्ही पुढे आणि हे माझे पप्पा आहेत आम्हाला कंपनी देताना दोघींना। हे हनुमानाचं मंदिर जिकडून या शोभायात्रेला सुरुवात झाली आणि आता आम्ही हळूहळू पुढे निघतोय मायखोपच्या दिशेने आणि छान सूर्यास्त होतोय। अगदी स्टेशनच्या बाजूनेचा हा रस्ता आहे आणि ही आजची माझी ड्रायव्हर माझी बहीण, कारण की ऑफकोर्स मला खूपसे शॉर्ट्स वगैरे घ्यायचे होते त्यामुळे मी म्हटलं की जरा गाडी असलेली बरी म्हणून आम्ही आणि खूप जास्त आता अंतर आम्हाला कव्हर करायचं त्याच्यामुळे आम्ही एक गाडी घेतलीच आहे सोबत। तर थँक्यू ड्रायव्हर आजच्यासाठी। यात्रा आहेच मागे, आम्ही थोडंसं पुढे निघालो आहेत आणि मंदिराचं आम्ही दर्शन घेतोय पहिले। तर आता आम्ही आलोय मायखोपच्या साईबाबा मंदिरात आणि इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे खूप मस्त अशी सजावट आहे।
तर चला बघूया. बघा दिव्यांची आरास करायला सुरुवात झालेली आहे. सगळे असे छान तयार होऊन आता त्यांच्या जवळजवळच्या मंदिराकडे वळत आहेत, कारण की हळूहळू शोभायात्रा तिथे येणार आहे. त्यामुळे सगळ्याचे छान रेडी वगैरे होऊन मस्त येत आहेत. आणि जसं तुम्ही बघू शकतात संपूर्ण रस्ता हा रांगोळीने सजवला गेला आहे. सगळीकडे श्रीरामाचे तुम्हाला झेंडे दिसतील. सो पूर्ण गावात म्हणजे पूर्ण उत्साह आणि वातावरण खूप वेगळं आहे. अरे वा, इथे सेल्फी बूथ बनवलाय. चल गॉट इट. अरे हो हो हो, ह्याने केलंय एवढी मेहनत. काय नाव? मला नाही माहिती होतं ना. यज्ञेश. छान केलंय. हाय. येस. तर आता आम्ही थोडं पुढे आलोय आणि राम मंदिर आता अगदी जवळ आहे. पण इथल्या ग्रामस्थांनी किती सुंदर सुंदर म्हणजे प्रतिकृती किंवा काही काही बनवलं. आता जसं आपण येताना पाहिलं की तिकडे एक सेल्फी बूथ होता, इथे शबरीची कुटी बनवली आहे. सो चला बघूयात. तर ही आहे शबरीची कुटी, आपण बघूयात. सुंदर देखावा तयार करण्यात आला. इकडे बघा मस्तपैकी बोराचं झाड, खाली बोरं वगैरे आहेत, कंदमुळं. हा इतका सुंदर सेटअप केलाय. आणि अर्थात प्रमुख आकर्षण म्हणजे ही कुटी. तर राम मंदिराच्या थोडंसं जवळच ही कुटी आहे आणि स्क्रीनिंगची तयारी चालली आहे. सो तुम्हाला एक अंदाज येईल की किती छान सगळं वातावरण आहे इकडे. आणि हे राम मंदिर मायखोपचं, जे या शोभायात्रेचं शेवटचं ठिकाण आहे. आता हळूहळू शोभायात्रा पुढे येते आणि साई मंदिरानंतर आता ती इथे येणार आहे. आपण फोटोग्राफ घेऊया ना. चॅनलचं नाव काय? रिदमिक बटरफ्लाय. छोटासा ब्रेक घेतला म्हणजे शोभायात्रा मागे होती. मी पुढे जे 2 मंदिर होती तिकडे पहिलेच फिरून घेतलं. तिकडे बच्चे कंपनी भेटली, त्यांच्याशी मी थोडेफार गप्पा टप्पा केल्या आणि वी आर बॅक टू शोभायात्रा नाऊ. हे बघा. सो सगळी लोक आता येत आहेत आणि आपण आता त्यांना जॉईन करूयात.
मुलींसोबत ही शोभायात्रा माझी खूप 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 छान ठरली आहे. म्हणजे याने मला खूप खूप प्रेम दिलं, खूप खूप मला म्हणजे फोर्स केला सोबत घेऊन की नाच आणि असं तसं खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. त्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी राम मंदिरात गेलो आणि महाप्रसादाचं जेवण म्हणजे अगदी उत्तमच. या मुलींनी माझ्यासाठी जागासुद्धा ठेवली होती. हाय, तर फायनली आता शोभायात्रा संपलेली आहे. म्हणजे इतकी गावं फिरल्यानंतर आणि आता फायनली राम मंदिरामध्ये येऊन ही शोभायात्रा संपली आहे. इतकं सुंदर वातावरण होतं आणि पूर्ण कार्यक्रम इतका छान झाला. म्हणजे गावकऱ्यांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला. जागोजागी वेगवेगळे देखावे होते किंवा सगळी लोक जुळत होती, रांगोळ्या काढल्या होत्या, सगळं तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर खूप अविस्मरणीय असा हा अनुभव होता. आणि त्या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची की इतकी सारी गावं एकत्र येऊन हा कार्यक्रम त्यांनी पार पाडलाय. फायनली आता आपला ब्लॉग इथे संपवूया. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.